मंडळी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थी शोधण्यासाठी राज्य सरकारनं मागील काही दिवसांपासून पडताळणी सुरू केली आहे। विधानसभा निवडणुकीच्या काळात योजनेच्या निकषांकडे फार लक्ष दिलं नव्हतं, पण आता राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण जाणवू लागल्यामुळे लाखो महिलांचा लाभ थांबवण्यात आलाय। आता या योजनेसाठी आणखी एक नियम लागू करण्यात आलाय। लाभार्थी महिलेच्या पती किंवा वडिलांची ई-केवायसी करणं बंधनकारक केलंय। नव्या नियमानुसार जर महिलेचे पती किंवा वडिलांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर ती महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे। यामुळे लाभार्थी महिलांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता आहे। दरम्यान लाडकी बहीण आणि इतर लोकप्रिय योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर प्रचंड आर्थिक ताण आल्यामुळे विधानसभा आणि विधान परिषदेतील 361 आमदारांचा निधी गेल्या 6 महिन्यांपासून रखडलाय। आमदारांना स्थानिक निवडणुकीपूर्वी निधी मिळावा अशी मागणी आहे, पण योजनेच्या पडताळणीमुळे हा निधी थांबवला गेला असल्याची तक्रार काही आमदार करतायत। अशा परिस्थितीत सरकारची ही कठोर पडताळणी आणि आर्थिक ताण योजनेच्या भविष्यासाठी मोठा प्रश्न निर्माण करतायत। तुम्ही केवायसी पूर्ण केली नाही तर तुम्हाला याचा फटकाही बसू शकतो, त्यामुळे केवायसी पूर्ण करून घ्या। तेव्हाच काय तो पडताळणीनंतर तुम्ही पात्र ठरलात तर तुमचा हप्ता सुरू राहील। अशाच उपयुक्त माहितीसाठी पाहत रहा, सबस्क्राइब करा त्याचं काय महाराष्ट्र।